मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये राजकारण पेटलंय। शिल्पकाराला वरदहस्त कुणाचा, जबाबदारी कुणाची, नौदलाची की सरकारची, कला संचालनालयाची नेमकी भूमिका काय आहे यावरून वाद सुरू आहे। तर दुसरीकडे पुतळ्याशी संबंधित वर्क ऑर्डर एबीपी माझाच्या हाती लागली आणि त्यातून अनेक बाबींवरती प्रकाश पडलाय। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं। 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही। मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। ही लोकपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे। मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरात संतापाचा वणवा पेटलाय। आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली। छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं। त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे। 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणाचं नाही वाटणार नाही, कमीपणा नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला, त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील। उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। पण हा वाद आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची जंत्री काही थांबायला तयार नाहीये। पुतळ्याचं काम जारी केलं तो शिल्पकार जयदीप आपटे नेमका कुणाचा, यावरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी एकमेकांविरोधात तलवारी उपसल्यात। हा मूर्तिकार आपटे जो आहे तो आरएसएसचा माणूस आहे। आरएसएसच्या माणसाला काम देण्याच्या मागचा उद्देश काय, त्याला मुख्य कारण नुसता आर्किटेक्टच नाही, तो मूर्तिकारच नाही, तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारही सुद्धा दोषी आहे। आम्ही डीजीला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही केलेली आहे। मला तर कोणी सांगितलं की तो राहुल गांधींचा माणूस आहे, तपासावं लागेल, कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे। जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागतायत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं। हा काय संदर्भ आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं। आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच, त्याच्याशी कोण काय लेणं देणं नाही, कोणाशी काय आम्हाला काय पडलेलं नाही। जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या, शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं, मग तो कोणाचाही असेल, कोणाबरोबर त्याचा फोटो असेल, काय असेल, पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात सापडला तर त्याला आपटल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जयदीप आपटे अजूनही फरार आहे। पुरेसा अनुभव नसताना त्याला हे काम कसं मिळालं, त्यासाठी कुणी प्रयत्न केला हा प्रश्न आहेच। पण पुतळा कोसळण्यासाठी केवळ आपटेच जबाबदार आहे की आणखी कोण, याचा शोध घेणंही महत्त्वाचं आहे। या पुतळ्याची वर्क ऑर्डर एबीपी माझाच्या हाती लागली आहे। त्यात काय म्हटलंय ते पाहूया। जागा कुणाच्या ताब्यात आहे? सार्वजनिक बांधकाम विभाग। पुतळ्याला खर्च किती आला? 2,40,00,000 रुपये। पुतळ्याचा खर्च कुणी केला? सार्वजनिक बांधकाम खात्याने 2,40,00,000 रुपये नौदलाकडे वर्ग केले। पुतळ्याचा चबुतरा कुणी उभारला? सार्वजनिक बांधकाम विभागाने। प्रत्यक्ष पुतळ्याची जबाबदारी कुणाची होती? नौदलाची। वर्क ऑर्डर कुणी काढली? नौदलाने। साधारणतः पुतळ्याला किती वेळ लागतो? 3 वर्ष। संबंधित पुतळा किती वेळात बनवला? 3 महिन्यांच्या आत। सरकारने पुतळा अपघाताची जबाबदारी नौदलावर टाकली आहे, पण वर्क ऑर्डर मधून चबुतरा सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधल्याचं स्पष्ट होतंय। दुसरीकडे राज्यात कोणताही पुतळा उभारायचा असेल तर कला संचालनालयाची परवानगी लागते। कला संचालनालयाने पुतळ्याला 6 फुटांची परवानगी दिल्याचा दावा केलाय। 35 फूट उंचीचा पुतळा उभारला याची माहिती नसल्याचं कला संचालनालयाचं म्हणणं आहे। पण मग कला संचालनालयाला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। परवानगी देताना कला संचालनालयाने पुतळ्यासंदर्भात पूर्ण माहिती घेतली नव्हती का? पुतळ्याचं वाजत गाजत उद्घाटन झालं हे कला संचालनालयाला दिसलं नाही का?
उद्घाटनावेळीच कला संचालनालयानं पुतळ्याला आक्षेप का घेतला नाही? 6 फुटांऐवजी 35 फूट पुतळा उभारण्यातला धोका लक्षात का आणून दिला नाही? मी श्री कला संचालनालय जे आर्टमधलं एक भाग आहे, मी त्यांची मुलाखत ऐकली आणि त्यांनी PWDला बांधकाम करताना त्यांच्याकडे मंजुरी घ्यावी लागते आणि त्यांनी मंजुरी देताना फक्त आणि फक्त त्यांना 6 फुटाचा पुतळा सांगण्यात आला. यातून आपण शिकून पुढे भविष्यात अशा घटना होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. याबाबत कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा एबीपी माझाने प्रयत्न केलाय, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं अजूनपर्यंत टाळलंय. एकूणच या प्रकरणामुळे पुतळा का कोसळला याचं गूढ आणखी वाढलंय. त्यातलं सत्य समोर आणून अशा घटनांनी महाराष्ट्राची मान शर्मेने पुन्हा खाली जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.